पावी। सर, लैंड जिहाद और लव जिहाद के बहुत सारे मामले आपने देखे होंगे, जिसके कारण आप ये इस तरीके की रैलियां कर रहे हैं, क्या उद्देश्य है और क्या संदेश है? देखिए, ऐसा है कि लैंड जिहाद और लव जिहाद के सिर्फ मामले देखे नहीं, उसके प्रूफ है हमारे पास। जब भी आप नीतीश राणे के ऊपर आलोचना करते हैं, हम पे एफआईआर की मांग करते हैं, आप क्यों नहीं पूछते कि नीतीश राणे जो प्रूफ दे रहा है वो गलत है कि सही है? मैं पेपर्स, डॉक्यूमेंट, फोटोग्राफ दिखा रहा हूँ कि इस तरीके से यहाँ पे लैंड जिहाद और इंक्रोचमेंट हुआ है। चलो नीतीश राणे को बाजू में रखिए, नीतीश राणे को अरेस्ट कर लीजिए, मगर वहाँ पे जो इलीगल स्ट्रक्चर लैंड जिहाद के नाम पे खड़ा है वो आप कब तोड़ेंगे? उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए। हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान के अनुसार हम चलने वाला हमारा देश है। हमारे देश में शरिया कायदा लागू नहीं है। तो हमको इतना ही बोलना है कि जो लॉ, जो कायदा, जो कानून हिंदू समाज फॉलो करता है वो अन्य धर्म भी फॉलो करना चाहिए, इतनी सारी मांग है। सर, और इसको लेकर, धर्मांतर को लेकर कुछ कानून की बात चल रही है सरकार में? अगर आपकी सरकार, हमारी राज्य सरकार इसके बारे में अलग अलग लेवल पे स्टडी कर रही है। हमारे कुछ कमेटी अलग राज्यों में भी जाके आई है, गुजरात जाके आई है, उत्तर प्रदेश जाके आई है, जहाँ जहाँ ये लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा है। अभी हमारी तैयारी है, जब भी सही मौका और सही वक्त आएगा तो हमारे महाराष्ट्र में भी एक कड़क ऐसा धर्मांतर विरोधी कायदा आपको आता हुआ दिखेगा। मोर्चाच्या निमित्ताने आज मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या सर्व हिंदू माता भगिनी आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो, आज आपण सगळेजण हिंदू सकल मोर्चाच्या निमित्ताने आज मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण इथे घाटकोपरमध्ये आज उपस्थित झालेलो आहे। सगळ्या बाजूने आपलं पूर्ण घाटकोपर आज खऱ्या अर्थाने पूर्ण भगवामय झालेला आहे। जिथे नजर जाते तिथे आपल्याला भगवा दिसतोय आणि या भगव्यामध्ये कुठेही हे हिरवे सापांना उभं राहायला जागा राहिलेली नाही। नाहीतर अन्य वेळेस या पूर्ण परिसरामध्ये जास्त हिरवे साप वळवतात असं कानावर माझ्या आलेलं आहे। बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, हिंदू सकल म्हणून आपण मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये असे मोर्चे काढायला सुरू केलेले आहेत। मुंबईच्या कानाकोपऱ्यातला असलेला हिंदू समाज हा भगव्याच्या खाली एकवटला पाहिजे। हिंदू समाजाला जागृत करायला हवंय पाहिजे। त्या उद्दिष्टाने हे सकल मोर्चे सगळीकडे निघत आहेत। हिंदूंचा आवाज आणि हिंदूंवर होणारा अत्याचार आणि मुंबईमध्ये असलेला हिंदू समाज, हे जरा झंडे जरा गोळा करणाऱ्या व्यक्तीने 2 मिनिटं थांबव। हो काका, जरा 2 मिनिटं थांबा, झाल्यानंतर गोळा करा। बैठ जाओ ना यार, आगे जाके बैठ जाओ, बैठ जाओ, आगे मत खड़े रहो। या सकल मोर्चाच्या निमित्ताने जे हिंदू समाजाला होणारा जो अन्याय, डिस्टर्ब मत करो प्लीज, त्या अन्याय विरुद्ध हा मोर्चे ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये निघतायत। आणि हे जसे मोर्चे निघतायत खूप लोकांच्या मिरच्या लावायला सुरू झालेल्या आहेत। प्रत्येक मोर्चाच्या नंतर, अरे यार क्या कर रहे हो, पहिला मस्जिद बंदरकडे मोर्चा निघाला, फ्रेम में बताओ, मग मानकुड शिवाजीनगर मध्ये मोर्चा निघाला, मग मलाड मालवणी मध्ये मोर्चा निघाला। प्रत्येक मोर्चाच्या नंतर
आयोजकांवर, नितेश राणेवर FIR करा असे शिष्टमंडळ आमच्या पोलीस बांधवांकडे घेऊन जाण्याची अशी स्पर्धा लागलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्यांच्यावर FIR करा. हा नितेश राणे दरोड ओकतोय, हे हिंदू समाज एकत्र येतोय, हे एकत्र आणणाऱ्या आयोजकांवर FIR करा असं सगळीकडे सांगितलं जात आहे, मागण्या केल्या जात आहेत. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की जिथे जिथे आम्ही मोर्चे काढले, जिथे जिथे आवाज म्हणून हिंदू समाजाचा पण आम्ही उभे राहिलो, आयोजकांवर आणि नितेश राणेवर मोर्चे FIR करत, पण त्याचबरोबर आम्ही जे लँड जिहादचे, लव जिहादचे आणि जे अतिक्रमणाचे विषय मुंबई महापालिकेचा आणि म्हाडाचा आणि पोलिसांचे जे समोर आणले, तुम्ही त्याच्यावर कारवाई कधी करणार या प्रश्नाचं उत्तर पहिला आम्हाला द्या. आम्हाला आमच्यावरच्या FIR ची काही चिंता नाही. आम्ही स्वतःसाठी लढत नाही आहोत. मी काही इथे एक आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून आलेलो नाहीये. हे आमदार 5-5 वर्षाचे असतात, पण मी जेव्हा मरीन तेव्हा माझ्या डेथ सर्टिफिकेटवर हिंदू म्हणून लिहिलं असेल. या गोष्टीची जाणीव मला आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. मी काय हे आमदार पद घेऊन वरती जाणार नाहीये, पण अगर मी या जिवंत असताना या भगवासाठी जगू शकलो नाही तर अशा आयुष्याचं मी काय करू हा प्रश्न मी नजरेसमोर विचारून उतरलेलो आहे. आम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की आमच्यावर होणारा जो अन्याय आहे, लँड जिहादच्या नावाने हे जे ऊट सूट तिकडे हिरवे चादरा टाकण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे तो बंद होणार आहे की नाही? लव जिहादच्या नावाने या माझ्या माता भगिनींवर जे वाकड्या नजरेने पाहिलं जातं, त्या डोळ्यांचं आम्ही काय करायचं हे पण या निमित्ताने तुम्ही सांगा. इथे SNDT आणि झुंझुनवाला कॉलेज आहे. विद्यार्थिनी आल्या असतील आमच्या इकडे हिंदू बहिणी, त्यांनी सांगायचं मला काय परिस्थिती होते इथे. इथे फेरीवाले जे इथे बसतात ते आहेत काय तुमचे स्थानिक इकडचे? सगळ्या बांगलादेशीने रोहिंग्या मुसलमानांनी इथे उभे केले आहेत. कशाला लाड करायचे आम्ही त्यांच्या बापाची मुंबई आहे का? आज तुम्ही ज्या रस्त्यावर उभे आहेत, मला मुंबई महापालिका प्रशासनाला विचारायचंय, पोलीस बांधवांना विचारायचंय, या रस्त्यावर अन्य दिवशी तुम्ही एवढे उभे राहू शकतात का? यांच्या बापाची मुंबई आहे सारखे मध्यपर्यंत येऊन आपली दुकाने थाटतात. आणि फक्त दुकाने थाटत नाही, माझ्या माता हिंदू माता भगिनी ज्या दुकानावर येतात, साडी विकण्याच्या नावाने त्यांचे नंबर घेतले जातात. भाभी नई साडी आएगी तो मैं भेज दूंगा, ते नंबर घेतले जातात. आणि मग ते नंबर मुंब्रा कुर्ला इकडे बसलेले शाहरुख खान आणि आमिर खान इकडे दिले जातात. आणि मग त्या भडवे येतात चार बटन उघडे करून इकडे, आणि मग इकडच्या आमच्या माता भगिनींना लव जिहादच्या नावाने फसवण्याचा कार्यक्रम या फेरीवाल्याच्या निमित्ताने सुरू होतो. एक पण फेरीवाला मी पोलीस बांधव आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना विचारेन, अधिकाऱ्यांना विचारेन, काही गप्प बस.
आज तुझा भाऊ बोलतोय, तू गप्प वाजत. जय श्रीराम. जय श्रीराम. एक तरी इकडचा फेरीवाला हा तुमच्या घाटकोपरचा आहे का? या दुकानात बसलेल्या माझ्या सगळ्या हिंदू व्यापाऱ्यांना विचारेन, तुमच्या समोर बसलेला हा जो बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान आहे, जो कुर्ल्यावरून येतो, मुंब्रावरून येतो आणि इथे घाण करतो, त्याला तुम्ही सहन कशाला करताय? हा तुमचा पण होणार नाहीये. ह्याला जेव्हा संधी भेटेल, ह्याला जेव्हा आपल्या धर्माची गोष्ट येईल, तेव्हा तो तुमचा पण गळा कापून परत मुंबऱ्याकडे निघून जाईल, एक लक्षात घ्या. या रोहिंग्या आणि बांगलादेशांसाठी त्यांच्या धर्माच्या पलीकडे काही नाहीये. बांधवांनो समजून घ्या. नाही या फेरीवाल्यांना सांगतो, आजमावून बघा, तुम्ही आजमावून बघा. प्रयत्न करून बघा. हे कुठल्या खानाचं सरकार नाहीये, हे भगव्याचं सरकार आहे, एक लक्षात ठेवा. इथे तुम्ही हिंदूला वाकडे नजरेने बघाल तर आम्ही नाही गप्प वाचणार. इथे आमच्याकडे सगळ्या पद्धतीच्या वॅक्सिन खिशात आहेत. फक्त पोलिसांचं काम वेळेत करावं. आम्ही काय कायदा हातात घेण्यासाठी इथं बसलेलो नाहीये. पण आमच्या अंगावरच अगर येत असतील, आम्हाला आव्हान देण्याची भाषा करत असतील, असे धर्मगुरू आणून हिंदू धर्माला, सनातन हिंदू धर्माला संपवण्याची कोण भाषा करत असेल ना, तर माझा हिंदू गप्प बसणार नाही, एक लक्षात ठेवा. आम्हाला पण जसा तसं उत्तर द्यायला येतं. जरा आमचा इतिहास बघा. अयोध्याकडे असाच वाकड्या नजरेने पाहिलेलं. बंद आहे आमचा राम मंदिर, तिकडे काही करू शकले नाही, काही करू शकले नाही. आणि अयोध्या तो फिर झाकी है, अयोध्या तो फिर झाकी है. ऐकून घ्या आणि स्वतःच्या बापांना जाऊन सांगा की हम हिंदू तयार आहे. काय लाईट जिहाद आणि लव्ह जिहादच्या नावाने हो, आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. किती अंमली पदार्थ इथे विकले जातात, कोण विकतात? ड्रग्ज सर्रास पद्धतीने तुमच्या घाटकोपर मध्ये पसरलं जात आहे. यंत्रणेला माहित नाही, यंत्रणा पकडू शकत नाही. तो मुफ्ती येतो, आव्हान देऊन जातो. पोलिसांनी तेव्हा काम केलं. फक्त पोलिसांनी त्या बाबतीमध्ये मला फक्त अजून एक विनंती करायची, पोलीस बांधवांना, डिपार्टमेंटला विनंती करायची की त्याच्यावर जे तुम्ही कलम लावलेत ना, त्याच्यानंतर निमित्ताने तो लवकर सुटणार. त्याचे जे बच्चे कच्चे जे त्यांना तुम्ही अटक केली, आधी 24 का 25 लोकच अटक केली. किमान 153 किंवा 149 पर्यंतचे कलम त्याच्यावर लावा, जेणेकरून साले बाहेर आले नाही पाहिजे. कारण का आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे. ह्यांना कळलं पाहिजे आमच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही. अंमली पदार्थ, ड्रग्ज कोण आणतं तुमच्या घाटकोपर मध्ये? कोणाची हिंमत आहे इथे? कोण तो गोगा पठाण नावाचा भडवा आहे? बरोबर आहे ना? तुमच्या सगळ्यांच्या कुंडल्या आहेत माझ्या हातात नावासकट, सगळ्यांची नावं घेणार आहे मी. काही नावं लपवणाऱ्यापैकी नाही आहे आणि माझं काही वाकडे करू शकत नाही, काही फरक पडत नाही. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये धमकी देण्याच्या आणि दादागिरी क्षेत्रामध्ये ना, आम्ही लोकांनी PhD केली आहे, तुम्ही चिंता करू नका. फक्त आम्हाला धर्मासाठी लढण्यासाठी इथे आलेलो आहे, वातावरण आणि कायदा सुव्यवस्था खराब करायसाठी आलेलो नाही आहे. हे जे अंमली पदार्थ, हा जो कोण गोगाळ पठाण नावाचा जो काय काटा आहे, अहो तो जो मुफ्तीला जेव्हा अटक केली, या गोगाई पठाणवर काहीतरी त्याच्यावर तडीपार आहे, तो तडीपार, आणि त्यावेळी तो पोलीस स्टेशन मध्ये बसलेला.
आश्चर्य वाटतं मला. कुठला हिंदूवर आता छोटीशी एक एनसी तरी झाली त्याला एवढा हैराण होता करतात की तो बिचारा घाटकोपर सोडून जाण्याचा विचार करतो. आणि हा तडीपार असताना तो पोलीस स्टेशन मध्ये कसा येऊ शकतो? कोणी परवानगी दिली त्याला? या अंमली पदार्थाची नाटकं अगर बंद झाली नाहीत, पोलिसांना सगळे अध्याय माहिती आहेत. मी मुंबई पोलिसांना सांगेन तुमची क्षमता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मुंबई पोलीस काय करू शकतात हे आम्ही 93-92च्या दंगलीनंतर आम्ही स्वतःच्या नजरेने पाहिलेलं आहे. आम्ही 26/11च्या नंतर पाहिलेलं आहे की आमच्या मुंबई पोलिसांमध्ये काय क्षमता आहे. ती ताकद आता परत दाखवण्याची वेळ आली आहे. या अंमली पदार्थ हे ड्रग्सचे व्यवहार ज्या ज्या डुक्क्यावर ज्या कट्ट्यावर विकले जातात ते अगर वेळेत अगर थांबले नाही तर मग आम्हा लोकांना कायदा हातात घ्यायला लागणार. आम्ही या लोकांना सोडणार नाही. आम्हाला कळतंय कोण विकतंय, कोणाच्या माध्यमातून विकलं जात आहे, कुठे कुठे बिर्याणी पोचवली जाते ह्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. फक्त वेळेत हे बंद करून टाका, नाहीतर मग आम्ही तुम्हाला फोन 100 नंबरवर फोन करत नाही बसणार. आमचं काम करून टाकू आणि पोलीस स्टेशन मध्ये येऊन आपलं स्वतःला अटक करून घेऊ, काय चिंता नाही. पण आमचा हिंदू समाज ह्याच्यामध्ये वाया जायला देणार नाही आम्ही. अरे काय अवस्था आहे. आम्ही साधी महाआरती इथे केली. आमच्या सणासुदीच्या वेळेत 10 वाजता दांडिया बंद करा, 11ला बंद करा, जास्तीत जास्त 12 पर्यंत ठेवा. आणि ह्यांचे भोंगे 5-5 वाजतात. तेव्हा हायकोर्टची ऑर्डर दिसत नाही. हायकोर्टची ऑर्डर फक्त आमच्या नवरात्रीच्या वेळी दिसते. अन्य वेळेत तुम्हाला हायकोर्ट दिसत नाही. हायकोर्टचे सरळ आदेश आहेत. किती आवाजामध्ये लाऊडस्पीकर वाजला पाहिजे, जो नियम त्यांना आहे तो नियम आम्हालाही आहे, जो नियम आम्हाला आहे तो नियम त्यांनाही लागला पाहिजे. कारण का परत सांगणार बसणार नाही. मग त्यांच्या कुठून आवाज काढायचा भोंग्याचा ते आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मग अशा जागून भोंग्याचा आवाज येईल ना, तुम्हाला नाही सहन होणार, त्याच्यातून नाही सहन होणार. तुम्ही बघितलं ना हल्लीच्या दिल्ली पोलिसाच्या एकदा आमच्या इन्स्पेक्टरनी काय चांगलं काम केलं. सल्यूट आहे त्याला, बॉस, सल्यूट आहे. अरे आहेत ना तुमच्या मस्जिदी नमाज वाचण्यासाठी आहेत, करा ना तिथे काय करायचं. तर आम्ही काय बोलतोय, आमचा नमाजला विरोध नाही आहे, तो तुमचा अधिकार आहे. जसा महाआरती करण्याचा आमचा अधिकार आहे तसा नमाज वाचण्याचा तुमचा अधिकार आहे. पण आम्ही असा भर रस्त्यामध्ये महाआरती सुरू केल्या तर परवडणार काय तुम्हाला? पण तेव्हा कसं पोलीस येऊन लगेच हातात नोटीस देतात. 10 वाजताच्या दांडिया असेल 9:55 पोलीसची गाडी लागते, ते बंद करणार. मग ह्यांचे 12 वाजता चे उरुसचे आणि मोहरमचे डीजे आणि लाऊडस्पीकर तुम्हाला दिसत नाहीत का? आता पुढे कुठलाही मोहरम आणि उरुस ठेवले ना, रात्री 12 वाजता डीजे वाजूनच दे. मलाही बघायचं नाही. तो डीजे डोक्यावर फोडून दिला ना, नावाचा नाही. अरे काय नियम, कायदा सुव्यवस्था आहे. संविधानाप्रमाणे आपण जगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मांडणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. आमच्या देशामध्ये काय शरिया कायदा लागू झालेला नाही की तुम्ही उठसूट पाहिजे त्या गोष्टी कराल. तुम्हाला जे नियम आम्हाला लावून दिले ते तुम्हालाही लावून दिले, पाळा ना ते गपचूप. आम्ही कसे पळतो? सर्व धर्मभावचा ठेका आम्हीच घेऊन ठेवला ना, कॉन्ट्रॅक्टच लिहून घेतलाय. हे लोक काय फाट्यावर मारतात सर्व धर्म समभावचा, विचारतच नाही त्याला. आम्ही काय करायला गेलो नाही रे, सर्व धर्मभाव समभाव आहे ना हमारे देश में, तू त्याला जाऊन सांग ना. मग तो 5-5 भोंगे वाजवतो त्याला नाही. काय चाललंय तुमच्या घाटकोपर मध्ये सांगा तुम्ही मला. अतिक्रमण, लाईन जिहाद, असल्पा या ठिकाणी डीपी प्लॅन अनुसार विचार करा.
आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी विचारेन, थोडं आमचा हिंदू एक अर्धा फूट घर वाढवतो तर ह्यांच्या ढुंगणात मिरच्या लागतात, लगेच अतिक्रमणाची कारवाई करायला येतात. पण आता इथे राजरोस पद्धतीने जे हे बांगलादेशी आणि रोहिंग्या जे बसतात, तुम्हाला काय त्यांनी दिलेली बिर्याणी काय जरा जास्तच पचते आहे का? तुमच्या सगळ्यांचे नाव सकट माझ्याकडे आहेत. तुम्ही किती प्रॉपर्ट्या बनवल्या हेही माझ्याकडे आहे. हे वेळेत हे बांगलादेशी रोहिंग्या फेरीवाले अगर इथून उठले नाहीत, मी पोलिसांच्या साक्षीमुळे सांगतोय, इकडे येऊन बांगलादेशी रोहिंग्या उठले नाहीत, त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर त्यांच्या तंगड्या काढण्याचा कार्यक्रम इथे घेतला नाही. आम्हाला आमचा घाटकोपर हिरवा करायचा नाहीये. तुम्हाला अगर कारवाई करायला जमत नाही, अगर आमच्याकडे अगर माहिती आहे ते हे लोक बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत, ते मुंबई महापालिकेकडे पक्का माहिती नाही, अन्य डिपार्टमेंटकडे माहिती नाही, आणि तरी अगर हे बांगलादेशी रोहिंग्या अगर इथे आम्हाला उद्यापासून बसलेले दिसले, त्यांच्या प्रत्येकाचे चेहरे आम्हाला माहिती आहेत, नावं माहिती आहेत, ते कुठे स्टॉल थाटतात हे माझ्याकडे आम्हाला माहिती आहे. ते परत मला या इथे कुठे रस्त्यावर दिसले तर इथे जो तांडव होणार तो मी त्याचा जबाबदार नाही, हे मी आज तुम्हाला सांगून जातो. जय श्रीराम. आम्हाला आमच्या माता भगिनींना वाचवायचं आहे. माझ्या माता भगिनींकडे कोण पण वाकड्या नजरेने पाहत असेल, लव जिहादच्या नावाने त्याला फसवत असेल, त्या बांगलादेशीने रोहिंग्याने पण कार्टेलला सांगतो, तुम्ही ज्यांच्याकडे नंबर देतायत ना ते सगळे नंबर आता आम्ही घ्यायला सुरू करणार, आणि तू जिथे राहतोस ना तुझ्या घरात येऊन तुझ्या तांगड्यात तोडून जाणार, एक लक्षात ठेव. तुमच्या शाळांच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. आता तू पुढच्या वेळी भाभीला नंबर देऊनच दाखव. नाही भाभीचा भाऊ येऊन तुझ्या पायाच्या खाली तुझ्या कमरेखाली तुला नाजूक करून गेला ना, नावाचा नितेश राणे नाही चालणार या गोष्टी आमच्याकडे. अहो काय होतं दांडियाच्या वेळी सांगावं मला. प्रत्येक दांडियाच्या वेळी नवरात्रीच्या सणासुदी काय होतं हो दांडियामध्ये? घुसतात परेशच्या नावाने, मारो नाम परेश छे सांगतात की नाही? सांगतात की नाही? मग आमच्या बिचारा हिंदू भगिनी त्याच्याशी बोलतात, अरे बाबा हा तर परेश छे, आणि मग काही महिन्यानंतर कळतं अरे हा तो परेश नाही, हा तर परवेश छे. मग काय करणार? दांडियामध्ये येऊन आमच्या हिंदू सणांमध्ये येऊन ह्यांच्या धर्मामध्ये मूर्ती पूजा करत नाही, हे लोक माता देवीला मानत नाही, तरीही आमच्या सणासुदीमध्ये नवरात्रीमध्ये येतात, आमच्या हिंदू बहिणींना फसवतात, खोटी नावं देतात, खोटा ओळख दाखवतात, आणि मग लव जिहादच्या नावाने त्यांचं आयुष्य बर्बाद करतात. मी माता भगिनींना विनंती करेन, असा कुठलाही कार्यक्रम होत असेल तर त्याचा आधार कार्ड पहिला तपासा की बाबा तू कोण आहेस, तू खरेच परेश आहेस की घरचा तू परवेश आहेस ते तू पहिला मला सांग. त्याच्याशिवाय ओळख दाखवू नका. हे साले आपले कधीच होणार नाही. लव जिहादच्या नावाने ह्याला हिंदूंची जनसंख्या कमी करायची आहे. असंख्य मुलींना आम्ही भेटतो, आमच्या हिंदू भगिनींना. आम्ही हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून जेव्हा त्यांच्याकडे जातो, अक्षरशः त्या बहिणीच्या अवस्था बघून रात्री झोप लागत नाही हो.
ती आपल्या आई वडिलांना ओळखायला नकार देते, बोलते हे माझे आई वडील नाही आहेत. अशा पद्धतीचं काम तिच्यावर करून टाकतात. छूमंतर का काय दुसरं त्यांचं का असतं ते करतात. म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. काय चाललंय आपल्या अवतीभोवती. सांगा मला तुम्ही, काय आठवड्या अगोदर तो मुफ्ती नावाचा भडवा आलेला इथे, त्या भडव्याला अटक केला आमच्या पोलिसांनी. मी अभिनंदन करतो माझ्या मुंबई पोलीसचा. सल्यूट आहे तुम्हाला. आम्ही सल्यूट टाकतो तुम्हाला. कारण का त्या निमित्ताने केलेला लाठीचार्ज आहे ना, प्रत्येक लाठीसाठी तुम्हाला मेडल भेटेल हे मी तुम्हाला आज सांगतो. पण बांधवांनो, मी जेव्हा त्याला भडवा म्हटलो तेव्हा उठले माझ्या विरोधात की हमारे मुफ्ती साहब को इसने गाली कैसा दिया. मग काय त्याच्या सत्यनारायणाची पूजा घालू. काय बोलला तो भाषणामध्ये. काय होती त्याची भाषा. तू असेल आपल्या घरचा धर्मगुरू, तू धर्माचा प्रचार करतोय की हिंदू धर्माला आव्हान देतोय हे पहिले सांग. त्याचं वाक्य काय होतं कि तुम्हारा वक्त आया है, हमारा दौर आएगा. म्हणजे काय. म्हणजे हिंदू धर्माला आव्हान देण्याचं काम चालू आहे. म्हणजे आता तुम्ही किती नाचून दाखवा, कितना भी नाच के ले लो, कल जब हमारा समय आएगा तब हम तुमको छोडेंगे नहीं. हे त्या वाक्याचा अर्थ आहे. आणि आम्ही काय बोलायचं नाही, आम्ही काय रिॲक्शन द्यायचं नाही, त्याची काय लाल करत बसायची आम्ही. अरे तोंडावर येऊन आम्हाला आव्हान देतोय तर पोलिसांनी त्याला अटक करायचं नाही तर काय करायचं. पण बांधवनो, त्या निमित्ताने त्याच्यापेक्षाही भयानक, त्याला जेव्हा अटक केली तेव्हा तुमच्या घाटकोपरमध्ये काय झालं. पोलीस स्टेशनच्या बाहेर असंख्य माझे हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते. तो जेव्हा आतमध्ये होता तेव्हा किमान 5 ते 10 हजार त्याच्या समाजाचे लोक बाहेर जमले. कुर्ल्यावरून आले, मुंब्रावरून आले. प्रत्येक जण गोळा होत गेला 1.5-2 तासामध्ये. आणि हिंदूंच्या घरात, जिथे जिथे हिंदूंची घरं आहेत तिथे घुसायला लागले, तिथे धमकायला लागले, भीतीचं वातावरण तयार केलं. या गोष्टी नाही चालणार आमच्या महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये. एक सांगतो, परत या पद्धतीने ताकद दाखवायला प्रयत्न केला ना. अरे तुम्ही तर अर्ध्या तासात 5,000 जमलात. आम्ही अगर हाक दिली ना 5 लाख हिंदू रस्त्यावर उभे राहतील आणि तुम्हाला चिरडून टाकतील तुमच्या हजम होते. ह्याच्यावरून कर असल पाहिजे. डीपी प्लॅनवर गार्डनचं रिझर्वेशन आहे, गार्डनचं रिझर्वेशन. तेव्हा त्याच्यावर 3 मजली मस्जिद उभी आहे. 3 मजली. कोणाच्या ढोंगणात ताकद नाहीये जाऊन तोडायची त्याला. आणि आमचे छोटासा कुठेतरी दुकान माझ्या हिंदूंनी बांधलं, लगेच बुलडोजर चालवायला येतात. ही 3 मजलीची जी मस्जिद आहे, जी गार्डनवर रिझर्वेशनवर आहे. आम्ही अधिकृत मस्जिद बद्दल बोलत नाही, पण हे जे गार्डनचं रिझर्वेशन या मस्जिद आहे, महापालिकेने त्यांनी वेळेत ते साफ करून दाखवावं. नाहीतर आमचा बुलडोजर सर्व्हिसिंगसाठी पाठवलाय. मस्तपैकी बुलडोजरची रांग इथे लावेल आणि साफ करून घेऊन जाईल. चालेल काय पोलीस प्रशासनाला तरी मला सांगाव. नित्यानंद नगर सर्व्हिस रोडवर मुंबई महापालिकेचा दक्षता विभाग आहे ना, त्याच्या समोरच हे लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तोंडावर थुकण्याचं काम करतात. तरी या लोकांचं काय पडलेलं नाही. त्यांनी समोर अतिक्रमण केलंय आणि तिथून हे लोक तिथे त्या अतिक्रमणाच्या निमित्ताने हे सगळे जिहादी एकत्र जमतात, गर्दी करतात. तरी हे लोक काही तिथे करत नाहीत, कोणाला तिथे थांबवत नाहीत.
या सगळ्या गोष्टी राजरोस पद्धतीने चालू आहेत. कित्येक प्रकरण सांगत बसलो ना, या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची झोप उडून जाईल. म्हणून वेळेत सांगतो, हे सगळा जो मोर्चा या निमित्ताने जो काढलाय तो तुम्हाला सांगायसाठी काढलाय की हिंदू समाज जागृत झालेला आहे. हिंदू समाजाच्या मागे आम्ही सगळेजण उभे आहोत. तुम्ही वेळेत हे अतिक्रमण निघाली नाही तर मग इथे जो काही परिस्थिती निर्माण होईल त्याची जबाबदार आम्ही नसणार. तुमने अगर इधर हिंदू समाज को अगर तकलीफ ज्यादा दी तो फिर हिंदू समाज तुम्हारे घर के अंदर घुस के जो तांडव करेगा उसके जिम्मेदार हम लोग नहीं होंगे. तुम्हारा तुमको जो भाषा में समझता है वो बोल रहा हूँ. तुम्हारा जो बेटा हो, जो बाप है चांदीवली में, उसको जो भाषा समझता है वो भाषा में बोल रहा हूँ. सही वक्त पे सुधर जाओ, वरना वो सही वक्त पे अपना फोन ऑफ कर देगा. फिर हमको मत बोलना कि भाई ने फोन ऑफ कर दिया, अब क्या करूं. म्हणून वेळेत आपल्याला सांगतो, ही जी काही ताकद बांधवानं तुम्ही जमा केली आहे, आज जे काय वातावरण घाटकोपरमध्ये आपण भगवामय दाखवलंय, हीच आपली असली ताकद आहे, लक्षात घ्या. हिंदू म्हणून तुम्ही भगव्याची ताकद परत परत दाखवा. भगवे में कितना दम है, ये जितना ज्यादा आप दिखाएंगे उतना ही ये जिहादी, ये बांग्लादेशी रोहिंगे, ये मुंबई छोड़ने की सोचेंगे. इतना आप ध्यान रखना. यहाँ पे कोई भी अगर होकर या फेरी वाला कल से अगर हम लोग को दिखेगा तो मेरे सभी हिंदू भाइयों को, मेरे भाऊ बहनी दोस्तों को मैं बोलूंगा, सरकार तुम्हारे साथ में है, कुछ चिंता मत करो. हिंदू धर्म के लिए अपना काम करो. तुमको वापस घर पे लेके जाने की जिम्मेदारी ये नीतीश राणे की होगी. समझ लिया ना? जो समझना है समजलं ना? नाही समजलंय ते अजून मोकळ्याने बोलू, गरज नाही ना. होणार ना कार्यक्रम, व्यवस्थित होणार ना. दिसणार का फेरीवाला इकडे? दिसले तर मग काय, भगवा घालायची नाही. मग परत भगवाची दोन्ही हातांनी वरती हात करून शपथ घ्या. करा वरती हात, शपथ घ्या. परत इथे कुठलाही फेरीवाला इथे आम्हाला दिसला तर हिंदू समाज म्हणून आम्ही त्याला इथे उभे राहायला देणार नाही. आणि अगर तो इथे उभा दिसला तर मी परत अंगावर भगवा घालणार नाही. सगळे कॅमेरामध्ये आले ते लक्षात घ्या. म्हणून यापुढे आज जसं मी इथे आलोय हे तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय, समजून घ्या. माझ्या माता भगिनी इथे डोकं वर करून फिरल्या पाहिजेत, हक्कानी आपल्या इथे फिरल्या पाहिजेत. त्यांना वाटलं पाहिजे की मला पाहिजे ते मी इथे हा मार्केटमध्ये फिरू शकते. माझ्याकडे कुठलाही जिहादी वाकड्या नजरेने बघणार नाही, कारण का माझा भगवा घातलेला भाऊ माझ्यासाठी सुरक्षेसाठी उभा आहे. ही भावना इकडच्या माझ्या हिंदू बहिणींमध्ये तयार झाला पाहिजे. म्हणून जाता जाता आपल्याला एवढाच विश्वास देतो की त्यांनी आम्हाला कितीही आमच्यावर FIR ची मागणी करून दे, कितीही नितेश राणेला शिवाय द्या, पण नितेश राणे आणि हिंदुत्ववादी विचाराच्या मागे तुम्ही सगळेजण उभे आहात, ही चांगली जाणीव आम्हा लोकांना आहे. या जिहादांना पण लक्षात असून दे, या देशाचं नेतृत्व एक कडवट हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी साहेब करतायत. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कोणाचीही लाड चालणार नाही. 400 पार करणारे सगळेचे सगळे हिंदू खासदारच असले पाहिजे हे निवडून देण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. तुम्ही एक शपथ घ्या की यापुढे माझं मत
हे एका हिंदू उमेदवारालाच मी देणार, बाकी कोणालाच देणार नाही. कारण का उद्या हे जिहादी विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून गेले तर उगाच त्या मुफ्तीची दाढी कुरवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जमा होतील, आपल्या लोकांना त्रास देण्यासाठी आणि त्यांची जिहाद्यांची संख्या वाढवण्यासाठी काम करतील. आपले लोक आपल्या लोकांना ताकद देणार. जो भगवा घातलेला आहे तो आपला आहे हे लक्षात ठेवून यापुढे घाटकोपरमध्ये हे घाटकोपर ही माझी मुंबईचा DNA हे फक्त भगवा आहे हे लक्षात ठेवा आणि यापुढे काम करा. एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. हे जे मोठ्या संख्येने तुम्ही जमलात यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो. इथेच थांबतो आणि एकदा जोरात होऊन दे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय श्री राम. सभी ने बैठना है, 2 मिनट. अभी सभी बैठे रहेंगे, कृपा कर सभी बैठे रहेंगे. अभी हम संकल्प लेने वाले हैं, आप सभी बैठे रहिए. यहाँ पे संकल्प लेना है. कृपया आप खड़े रहिए और संकल्प लेना है. जैसे नीतीश रानी जी ने कहा कि हिंदू जो है वो एक होकर यहाँ पर उपस्थित हुआ है. इतनी संख्या में हिंदू एकत्रित हुआ है, यह देखकर हृदय बहुत ही ज्यादा प्रसन्न हुआ है. कहते हैं कि हिंदू एक नहीं होता है, कहते हैं